राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। 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 लटके ते रूचे लटके ते रूचे। लटके के रुचे रुचे। लटके के रुचे। साच कोणाही न पचे ऐसा माजल्याचा गुण। ऐसा माजल्याचा गुण। न पचे भोगे कळो येईल चीण। भोगे कळो येईल चीण। भोगे कळो येईल ऐसा माजल्याचा गुण। ऐसा माजल्याचा गुण। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते।
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. लटिके ते रुचे लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. ऐसा माजल्याचा गुण ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल क्षीण. वाढवी ममता नाही वरपडला दूता. ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल क्षीण. नमनी माकड काही उपदेश हेकड. नमनी माकड काही उपदेश हेकड. ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल क्षीण. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमानं आलेला 863 क्रमांकाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्री तुकाराम महाराजांनी समाजाच्या चालीरीतीवर समाजाच्या वागण्यावर थोडीशी नाराजी व्यक्त घेऊन थोडासा लालशाहीचा शिरा दिला आहे. हा थोडासा लाल कंदील आपल्याला दाखवला आहे. नेहमी आपण निरनिराळे विषय ऐकतो, भक्तीचे, ज्ञानाचे, वैराग्याचे, समाजाचे, संतांचे वगैरे सगळे विविध विषय आहेत. श्री तुकाराम महाराजांची गाथा अशी आहे, ग्रंथच आहे हा. याला वैकुंठवासी मामा साहेब दांडेकर महाराज म्हणायचे की हे गाथा नाही, हे तुकोपनिषद आहे म्हणे. जशी सगळे उपनिषद आहेत ना तसं हे तुकोपनिषद आहे. तुकोपनिषद म्हणजे काय? तुकाराम महाराजांचं केलेलं आहे म्हणून तुकोपनिषद हे तर ठीकच आहे, पण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक अभंगात, प्रत्येक विचारात आपली स्वतःची तुलना करून पाहावं, टॅली करून पाहावं की आपण कसे, हे काय सांगितलं. विधी म्हणून सांगितलं आहे की निषेध म्हणून सांगितलं आहे की उपदेश म्हणून सांगितलं आहे की गौरव म्हणून सांगितलं आहे की साधन म्हणून सांगितलं आहे की सिद्धतेचं लक्षण म्हणून सांगितलं आहे. जे जे काही सांगितलं असेल ते आपल्याला प्राप्त आहे का किंवा निषेध असला तर त्या आपल्याकडून होतं आहे का, अशा प्रकारचं स्वतःला टॅली करून, स्वतःला तुलना करून त्या ठिकाणी पाहून आपलं जीवन अभंगाप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारचा या उपनिषदाचा भाग आहे. म्हणजे त्यांचं म्हणण्यातला उद्देश हा असावा असं वाटतं. असो म्हणून असे निषेधाचे काही अभंग आहेत. असे काही अभंग आहेत की ते बोलायला, ऐकायला जड जातात. बोलायला म्हणजे उच्चारायला पण आणि त्याचं चिंतन करायला पण जड जातात. पण अशा प्रकारचे लोकही जगात आहेत, म्हणून यांच्याकरताही काही पाहिजे, असं पाहिजे. म्हणून ज्याला सर्वंकषता ज्याला म्हणतात, ज्या विषयाची सर्वंकषता. काही वर्षापूर्वी शास्त्रज्ञांच्या एका मीटिंगमध्ये एक गोष्ट आली होती की मराठी भाषेचं सर्वांग संपूर्ण रूप आता कुठं दिसतं तर तुकाराम महाराजांच्या अभंगात दिसतं, असं शास्त्रज्ञांनी मांडलं आणि ते मान्य केलं सगळ्यांनी. अशी गोष्ट आहे. मराठी भाषेला ललामभूत असलेला हा एक अलंकार आहे. जशी ज्ञानेश्वरी आहे, तसं एकनाथी भागवत आहे, तसं हे किंबहुना वारकरी संप्रदायाची प्रस्थांतरही असंच म्हणतात याला. तेव्हा सांगण्याचं कारण जशी भाषेच्या दृष्टीने समृद्ध अशा प्रकारचं हे आहे, त्याप्रमाणे विषयांच्या दृष्टीने आहे. विषयही अनेक आहेत. कितीतरी आता कोणी संशोधन केलं तर त्याला सापडेल ते की किती विषय एकंदर, अशी गोष्ट आहे. कोणी ज्ञानेश्वरीचं संशोधन केलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की 95 विषय आहेत ज्ञानेश्वरीत. याच्यातही असतील, जास्त असतील, असो. पण हे विषय म्हणजे आपलं ज्ञान पाजळायचं म्हणून नाही आहे हे विषय. तर या सगळ्या विषयांची जगात गरज आहे. कारण सगळ्या विषयांच्या स्वभावाचे लोक आहेत. जे चांगलं आहे त्यांचं चांगलेपण जर यात सांगितलं तर त्या चांगल्याला पाहून लोक त्यांचा आदर्श घेतील, आणि जे वाईट आहे, जे निषेधात्मक आहे ते जर सांगितलं तर निषेधांचं वागणं करणाऱ्याला लोक त्याच्या वाटेला, त्याच्या नादी लागणार नाहीत. आणि कदाचित त्यालाही उपरती होईल की
की अरे हे आपलं म्हणणं आहे, ऐसा माजल्याचा गुण. माजणं म्हणजे उन्मत्त होणं, आणि उन्मत्त होण्याला माजणं म्हणलं हे त्याला खास ग्रामीण पदवी आहे ती, एक प्रकारची सत्कार आहे, त्याचा अलंकार आहे, तो एक प्रकारचा अलंकार आहे. बैल माजला म्हणजे काय काय करतो आता त्याला विचारा जाऊ. तसंच माणसाचं आहे. म्हणून ज्याला संयम नाही, ज्याला खलत्व आहे, ज्याला अतिरेकित्व आहे, ज्याला रीत भात शास्त्र सभ्यता काहीही माहिती नाही, अशा प्रकारच्या माणसाचं वर्णन त्याला पाहून नाही करता येत. तो आपल्याला मारामारी करील ना, तो आपल्याला शिवाय देईल, मारामारी करील, समक्ष बोलता येत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून अशा प्रकारे कुठंतरी नोंद करून ठेवावी. आणि या सगळ्या नोंदी जशा यात आहेत तशा वेदातही आहेत. आश्चर्य वाटेल तुम्हाला, वेदात शिव्यासुद्धा आहेत. कारण शिव्याचे जे वाक्प्रचार आहेत ते कधी कधी आवश्यक असले तर ते लोप होऊन जातील ना, त्याचाही लोप न झाला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांचे काही अभंग असे आहेत, ते जड जातात परंतु ते आवश्यक अशा प्रकारचे आहेत. असा हा निषेधाचा अभंग आहे. एक सांगेन आपल्याला की आत्ता मी आपल्याला बोललो की समक्ष बोलता येत नाही, बरं का, समक्ष बोलता येत नाही. एखादा कामासक्त मनुष्य जर आपल्याकडे आला तर त्याला तू असा माजला आहेस बाबा, तुला असा परिणाम होईल बाबा, तुला कोणतरी मारील बाबा, तुला नरकाला जावं, असं म्हणता येत नाही ना, म्हणता येत नाही. म्हणून म्हणायचंच झालं तर रावणाला आणि कुंभकर्णाला आणि त्या कंसाला म्हणावं लागतं, त्यांना आणावं, कारण ते काही आता आपल्याशी भांडायला येत नाही, ते बिचारे गेले. त्याच्या स्वभावाचा आहे, तू हे त्याला सांगण्याची गरज पडत नाही म्हणून त्यांचं सांगायचं, म्हणजे याला लेकी बोले सोने लागे असं काही होतं, अशी गोष्ट. किंवा हे असं मोगम बोलायचं, कारण एखादा आपल्यावर डाच धरील किंवा विरोधात जाईल म्हणून त्या भीतीने आपण बोलायचं आहे, ही सुद्धा एक उणेपणच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला निंदा कोणाचीच करायची नाही ना. आपलं शास्त्र सांगतं ना की निंदा करायची नाही. काम क्रोध निंदा द्वेष घात विश्वास करिता नाही केला आळस करू नये ते केले संत उपहास अभक्षतेही बक्षिले, असं वर्णन आहे. तुकाराम म्हटलेलं आहे की देवा मी इतकं वाईट वागलेलो आहे, पण मी आता तुला शरण आलो, मला तुझ्या पदरात घे, अशी गोष्ट. त्यालाही पश्चाताप व्हावा, झाला तर करावा. त्यांचं तसं नाही, पण त्याचं प्रतिनिधित्व घेऊन देवाला आळवलं आहे कान्होबा महाराजांनी. तेव्हा गंमत अशी आहे की निंदा कोणाची करायची नाही, कारण निंदा करण्याला जे योग्य ते सगळं माईक आहे जग सगळं. पण निंदा केली की आपल्याला त्याचे दोष लागतात. निंदा न करायची कोणाची, दोषी लोकांची निंदा नाही करायची, पण दोषांची निंदा जरूर करायची. जे दोष आहेत त्यांची निंदा करायची. आणि ते दोष मोघम आपल्याला बोलता येतात की परनिंदा करणं हा दोष आहे, परस्त्रीला वाईट दृष्टीने पाहणं दोष आहे, दुसऱ्याचं द्रव्य हरण करणं हा दोष आहे. त्याच्याकरता आपल्याला मोघम बोलता येतं व्यक्तीचं नाव न घेता. तुकाराम महाराजांनी यात व्यक्तीचं नावच घेतलं नाही कोणाचं, पण गुण मात्र सांगितलं, ऐसा माजल्याचा गुण. इथे गुण शब्द आहे पण दोष येतो, महादोष ज्याला म्हणतात. क्रोधा ऐसा महादोख दयाचा देखा परिपाक भरिजे तो अधिकरिता होय तो काम कोणीची ठाई. क्रोधाला महादोष म्हटलं. असे पुष्कळ महादोष आहे. घडताना ज्याला महापाप म्हणतात आणि ते अंगाला आले त्यातले आणि ते स्वभावात उतरले म्हणजे त्यालाच महादोष असं म्हणण्याची पद्धती आहे. अशा महादोषांचं काही वर्णन केलं आणि तुकाराम महाराजांनी ध्रुपद दिलं. यात आपल्या लक्षात आलं असेल की बघा, अभंग उच्चारताना याच्यात तुका म्हणेच नाही, नमनी माकड काही उपदेश हेकड, ह्या शेवट आहे. तुका म्हणेच नाही. अर्थ करणाऱ्याने लिहिलं आहे की प्रत उतरवून घेताना लेखकाकडून एखाद्या वेळेला राहून गेलं असेल, पण आपण आता त्यात बदल करायची आवश्यकता नाही.
तुकाराम महाराजांच्या अभंगात समूहात आल्यामुळे एका अभंगाला तुका म्हणे नसतं तर बिघडतं काय, आपलं काही बिघडत नाही. पण तुकाराम महाराजांचाच अभंग हे नक्की निश्चित अनेकाकडून ते आल्यामुळे असो. तर तुकाराम महाराजांनी या अभंगात योगायोगानं म्हणा, मुद्दाम नाही, पण तुकाराम महाराजांचं अभंग नाही, ज्यांनी लिहिलं त्यांचंही नाव नाही आणि ज्याच्याकरता लिहिलं त्याचंही नाव नाही, आणि दिलंय मात्र आपल्या हातात, दिलंय आपल्या हातात. आपण काय समजावं आता, कुणाकरताय समजावून, कुणाकडून समजावं. लग्नाला आपण गेलात, सगळं त्या ठिकाणी आहे, दोन्ही अशा प्रकारचे आहेत. आणि एक आहेर येऊन बसला तुमच्याकडे, भारी आहेर येऊन बसला. कोण? अहो तुम्ही ठेवला का? तुम्ही नाही, आम्ही नाही ठेवला, कोणीच ठेवला नाही. कुणाकडून आला माहीत नाही आणि कोणाला द्यायचा आहे माहीत नाही. आहेर तर जवळ आला तर काय करावं. तसा हा आहेर आला आहे, कुणाकडून आला आहे माहीत नाही. आपण म्हणतो तुकाराम महाराजाकडून, कुणाकडून आला माहीत नाही, कुणाला द्यायचं आहे माहीत नाही. काय करावं? कुणीतरी मिळूस तर तो बेवारशी ठेवणं उपयोगाचं नाही, आपल्याजवळ ठेवायचा आणि म्हणायचं कुणाकडं आहे का, कोणाला पाहिजे का, कुणाचं आहे का. नाही म्हणलं तर मग त्याचा काय सदुपयोग करायचा तो करायचा, मग आपल्याजवळ ठेवायचा. तसा हा जो आहेर आहे ना या अभंगाचा, तो आपल्याजवळ आपण ठेवून देऊ. म्हणजे काय करू? म्हणजे आपल्याकरता हा उपदेश म्हणून मानू आणि आपल्यात काय काय माजल्याचा गुण आहे तो आपण दुरुस्त करायचा करू. आता माझ्याकडे बोलायला आलं तर मी पण दुरुस्त केला पाहिजे की माझ्याकडून काय होतं, होत नाही असं नाही. बरं, मनुष्य स्वतःला किती चांगलं समजलं आणि दुसरे त्याला किती समजले तरी बारीक सूक्ष्म दोष माणसात असतात. तो दोष मनात आला की माणूस दोषी होतो, तोंडातून निघाला की दोषी होतो, कृती झाली की दोषी होतो, अशी गोष्ट आहे. आणि हे असे सुप्त त्या ठिकाणी बसतात. जसा व्हायरस असतो ना, तो दिसत नाही, कळत नाही, पण काम करायच्या वेळेला जीव घेतो. असेच हे दोष आहेत सगळे. हे दोष गुण जे आहेत ना ते असेच आहेत. आणि ते याच्यापेक्षा भयानक आहे. तो कोरोना ते एकदा मारून टाकतो आणि त्याची कोण मौत करतात दुसरे, त्याची त्याला करता पण येत नाही. पण एकदा मारून टाकल्यानंतर तो कोरोना मेलेल्या माणसाच्या बरोबर जात नाही तिथे दुसऱ्या लोकाला, तिथं त्याला काही करत नाही. तो इथं तो मेला की संपलं त्याचं काम. म्हणजे बाहेरचे जे दोष आहेत व्हायरससारखे ते एकदा मारतात, म्हणजे आतले जे दोष आहेत त्याचं वर्णन माऊलीने केलं आहे. जो न मोकली मारोनी, जीवो नेजी उपजवुनी, विचंबवी खोडा घालूनी हाडाचिया. कोणाचं वर्णन आहे? अहंकार नावाच्या दोषाचं वर्णन. न मोकली मारुनी, अहंकार आपल्याला मारून टाकतो पण सोडून देत नाही. आणि अहंकार आपल्याला जन्माला घालतो बरं का, पण नीट जगू देत नाही. ही व्याख्या माऊलींनी केली अहंकाराची. प्रत्येकाला अहंकार आहे आपल्याला. बघा, अहंकार आपल्याला मारून टाकतो. म्हणजे काय होतं? मरेपर्यंत सोडत नाही, हा एक अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण नुसत्या मानानं सन्मानानं मिरवत असलो आणि कोणीतरी 50-100 लोक आहेत, सगळे आपली वाहवा करतात, सगळे आपल्याला वा 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 तुमच्यासारखं कोणीच नाही असं म्हणतात. आणि सगळ्यांच्या देखत एक माणूस येऊन फडाफडा फडाफडा बोलला, आपल्याला अद्वा तद्वा काहीतरी न ऐकावं असं जर बोलला आणि निघून गेला तर आपण फार उत्साहित होतो का? नाही, आपण मेल्यासारखं होतो. आपल्याला मेल्यासारखं होतं. 100 जणांनी केलेली स्तुती एका जणाच्या विरुद्ध वागण्यातून त्यांच्या देखत वागलं तर सगळे निघून जाते. म्हणजे मनुष्याला, जिवंत मनुष्याला मेल्याचा अनुभव तो देतो. कोण? अहंकार. आणि या शरीर सोडेपर्यंत, म्हणजे खरोखर मरेपर्यंत तो सोडित नाही. जो न मोकली मारुनी. अजून काय? जीवो नेदी उपजवुनी. मग त्याने मारलं पण तो ज्या वेळेला उपजतो त्यावेळेला त्याला जगू देत नाही. म्हणजे काय? असेच 2 अर्थ आहेत. मरेपर्यंत जसा अहंकार सोडित नाही आपल्याला, त्याप्रमाणे आपण जिथं जन्मतो, नंतर जिथं तो जन्माला घालतो आपल्याला, त्या अहंकाराच्या आधिपत्याखाली केलेल्या कर्मापासून झालेल्या विपाकामुळे जिथे जन्म जातो,
मिळतो, म्हणजे तो तिथे आपल्याला जन्मवितो आणि तिथे जन्मल्यावर नीट जगू देत नाही, नीट नाही जगू देत. का? आपल्या कोणी हाताखाली वागायला लागलं की आपण त्याच्यावर जोरात चालवतो, बॉसिंग करतो त्याला, अशी गोष्ट आहे. आपल्याला कोणी स्पर्धेला आला की त्याच्याशी आपण द्वेष करतो, मोठा आला की त्याच्यापासून निघून जातो. म्हणजे माणसाला सभ्यपणाने जन्मायला लावतो, पण सभ्यपणाने नीट व्यवस्थित शास्त्राप्रमाणे जगू देत नाही आणि मारून टाकतो, पण मोकलून देत नाही. म्हणजे तो बरोबरच येतो आपल्याला मारून टाकलं तरी. असे हे महादोष आहेत, काम, क्रोध, दंभ, अहंकार. आणि अशा प्रकारचे दोष आपल्याकडे आले की मनुष्य माजतो, मनुष्य उन्मत्त होतो. आणि हे उन्मत्त होणं ज्याची त्याला कळत नसतं. अगदी कोणीही एखादा साधक असेल, उत्तम चांगला साधक असेल, पण त्याच्यात हा दोष बारीक असतो. तो काही शिव्या देत नाही कोणाला, त्याच्या मनातच येतो, डोळ्यावर दिसतो, मनात येतो, पण तो येतो आणि त्याला तोच फार असतो. इतक्या मोठ्या माणसाला थोडा अहंकार आणि थोडा क्रोध आला तरी त्याचं सगळं तो घालून टाकीत असतो. हे हा अभंग अत्यंत गांभीर्यानं ऐकण्याचा अभंग आहे. हा अभंग अत्यंत गांभीर्यानं ऐकण्याचा अभंग आहे. आणि हे जर कळलं माणसाला आणि दोषांचं निराकरण करण्याचा जर प्रयत्न केला पश्चातापाने, हे गांभीर्याने घेऊन, तर बाकींच्या चांगल्या गुणांचं आधान आपल्या अंतःकरणात करण्याला सोपं जातं. नाहीतर दोष जर पक्के राहिले तर गुण येतच नाहीत ना, मग काय करणार आपण, अशी गोष्ट आहे. म्हणून गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे की हे जे महादोष आहेत, हे महादोष माणसाला आणि त्या ठिकाणी माणसाचं जीवन बर्बाद करतात, पूर्वीचं पुण्य खलास करतात, पूर्वीचं श्रेय, श्री, लक्ष्मी, यश, भाग्य सगळं समाप्त करतात, माणसाला खडबडीत करून पापानं लिडबिडून टाकतात आणि मग मनुष्य यमदूतांच्या ताब्यात जाऊन घोर नरक अशा प्रकारचं भोगतो. आणि नरक भोगणे याला अर्थवाद समजू नका कृपा करून. कारण काय आहे की हे नुसतं लिहिलं आहे, असं कुठं असतं काय, असं म्हणत तर्कानंच म्हणतो ना. आपण कुठं वर जाऊन आलोच का जिवंतपणी, की कुठंच काही नाही नरक, हे कसं काय म्हणतात, दाखवा बरं कुठं आहे ते. आपण जाऊन आलो नाही ना. आपण फक्त 1500 फुटावरती असं विमानातून जातो, बाकी कुठं जातो. आणि ज्या वेळेला जातो ते परत येत नाही सांगायला, आपल्याला काय कळेल ते पुढे. जोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान नाही तोपर्यंत शास्त्रावर विश्वास ठेवून त्याचं सगळं मानणंच शहाणपणाचं असतं. आपला कितीही तर्क असला तर ती तर्क करून शास्त्राच्या विरोधात जर आपण बोलायला लागलो तर आपल्याकडे मूर्खपणाच येतो. हे कृपा करून पक्क लक्षात ठेवा. आणि असं जर मानायचं ठरलं तर अशा प्रकारच्या स्वभावाचा मनुष्य, माजलेल्याचा किंवा उन्मत्त स्वभावाच्या मनुष्याला घोर नरक यातना भोगाव्या लागतात. ते त्याला इथे कळत नाही आणि तो मानित नाही. आणि आपल्याला न कळणं, दुसऱ्याचं न मानणं, आपलंच खरं समजणं, अशा प्रकारचे जे दोष ज्या वृत्तीतून निर्माण होतात त्या वृत्तीला म्हणतात ऐसा माजल्याचा गुण. ध्रुपद ऐसा माजल्याचा गुण असं म्हणतात. तर याप्रमाणे आपल्याला शास्त्रावर श्रद्धा असावी. देशिक म्हणजे जे आपले गुरुस्थानी आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, जे आपल्या हिताचं सांगतात, त्यांच्यावर श्रद्धा असावी, त्यांच्यावर श्रद्धा असावी. संगती चांगल्याची करावी, वाईटाची संगती बुद्धी पुरस्सर टाळावी. वाईट विचार मनात येऊ देऊ नयेत, तिथंच त्याला खोडावं. चांगल्या विचाराचा प्रवाह आपल्या डोक्यात निर्माण करण्याचा प्रयास करावा. शुद्ध भावना धारण करावी. संत साधूंची घडेल तेवढी सेवा करावी. आपल्या कुटुंबाच्या सेवेतही आपण काही कमी करू नये. समाजाकरता जेवढं करता येईल तेवढं करावं. आपण शरीरानं, मनानं आणि वाणीनं कशाचीही अपेक्षा न करता झिजत राहावं. आणि हे सगळं करीत असताना ज्या दोषांना किंवा ज्या गोष्टींना सभ्यता मानलेली नाही
ज्याची निंदा जगात करे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे असं म्हटलंय की नाही समर्थांनी. तर ज्याची ज्याची निंदा समाजात होते, शास्त्रात होते, संतांनी सांगितले, त्या त्या गोष्टी कटाक्षानं आपल्यावरच आपण नियंत्रण करून त्या ठिकाणी टाळाव्यात. अशी साधना ज्याच्याकडून जन्मभर होते त्याला पुढे सुखाला पारावार राहत नाही, त्याला आनंदाला पारावार राहत नाही. त्याला मरण चांगलं येतं, त्याला गती चांगली मिळते, त्याला पुढे वरती स्थान चांगलं मिळतं, त्याला पुन्हा जन्म मिळाला तर जन्मही चांगला मिळतो. ह्या गोष्टी वेदापासून संतांच्यापर्यंत सगळ्यांनी टाहो फोडून घसा फोडून सांगितल्या, घसा फोडून ह्या गोष्टी सांगितल्यात. पण जसं जसं कलियुग वाढतं आहे, जशी जशी आधुनिकता येते, जसं जसं एक एक प्रकारची डेव्हलपमेंट अशा प्रकारची होते, तो जशी जशी पाश्चात्य संस्कृती आपल्यात विज्ञानाच्या सुविधांच्यामुळे एकमेकात मिसळते आहे, तो माणसाच्या या श्रद्धा उडून गेलेल्या आहेत, श्रद्धाविद्या उडून गेलेल्या आहेत. आणि अशा प्रकारची माणसं दिसायला लागतात, पण बोलण्याची सोय नाही अशी अवस्था होते. म्हणून असा एखादा अमंग आला की त्यावेळेस बोलावं लागतं. तर तुकाराम महाराजांनी म्हटलं, ऐसा माजल्याचा गुण. तर आत्तापर्यंत आपण चिंतन केलं की शास्त्र, संत आणि समाजाच्या विरुद्ध अशा प्रकारच्या ज्या सवयी, ज्या वृत्ती, ज्या संकल्पना आपल्याकडे आहेत, ज्याच्याकडे आहेत, आणि तो त्याला वाईट मानायला तयार नाही, सोडायला मानायला तयार नाही, सांगायला लागलं त्याचं ऐकायला तयार नाही, तो वाटेल ते कोणालाही काही बोलतो आहे, करतो आहे, अशा प्रकारचं जे आहे त्याला माजल्याचा म्हणजे उन्मत्तपणाचा गुण सांगतात. माजल्याचा गुण. असा माणूस चांगल्या सभेमध्ये येऊ शकत नाही. मनुष्य मद्यपान केलं म्हणजे माजतो, मद्याने माजतो, पैशाचा मद आला म्हणजे माजतो, शरीरात जरा शक्ती जास्त वाढली म्हणजे माजतो, राजकारणातलं एखादं पद आलं म्हणजे माजतो. जेवढे काही मद सांगितले ना, स्त्रीमद, श्रीमद, शक्तीचा मद वगैरे वगैरे, आणि त्याची उदाहरणं पुराणात कितीतरी आहेत, आपण रोज पाहतो. तर हा माजल्याचा गुण आहे. माजल्याचा गुण म्हणजे दोष आहे. तर हा दोष कोणता कोणता आहे याचे 3 प्रकारचं वर्गीकरण तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. 3 प्रकारचं. एक सत्य असत्याच्या बाबतीत आहे, एक ममता आणि निर्ममतेच्या बाबतीत आहे, आणि एक उपदेश ऐकणं किंवा न ऐकणं या बाबतीत आहे. बरं का? हे 3 प्रकार आहेत. शरीराच्या संबंधानं मी आणि माझं हे त्या ठिकाणी येतं. आपल्याला जीवनात काय काय पाहिजे त्याकरता आपण काय काय स्वीकारतो त्याच्याकरता एक माजलेपण येतं. आणि आपल्याला आपल्या वाईट वागण्याचा ट्रॅक बदलण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर त्याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देतो त्याच्याबद्दल एक म्हणणं येतं. या 3 प्रकारानं अजून विषय निघतील, असतील नसतील, पण तुकाराम महाराजांनी हे 3 विषय यात दोहरले. आणि या 3 विषयाच्या मध्ये फिरणारं हे ऐसा माजल्याचा गुण. भोगे कळो येईल शीट, तुकाराम महाराज म्हणतात. तर पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी सांगितलं, लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. जे खोटं असतं ते बरं वाटतं आणि खरं असतं ते पटत नसतं. इथे पचे शब्द आहे, अर्थ करणाऱ्यांनी पटत नाही असं सांगितलं, पण पटत नाही हेही बरोबर आहे आणि पटत नाही तेही आहे. कारण साच कोणाही न पचे अशी गोष्ट आहे. ज्याला जो याच्या काय निरनिराळ्या प्रकारच्या रोगाच्या, पोटाच्या रोगाच्या 3ऱ्या अवस्थेला आहे, त्याला बदामाचं शिरा पचेल का हो? नाही. हळूहळू पचवावं, हळूहळू दोष कमी करून ते पचवावं लागतं ना. असाही अर्थ घेता येतो, पटे असाही अर्थ घेता येतो. तर लटिकेचे रुची, खोटं माणसाला आवडतं, खोटं आवडतं. म्हणून काही माणसाला पहिल्यापासून खोटंच बोलायची सवय असते, खरं नाहीच कधी. एका मालकाला एक नोकर हवा होता, त्याने बोर्ड लावला. एक माणूस आला,
म्हणे नोकरी करायची हो, मग मला ठेवा तुम्ही, मी आलो, मी इच्छुक आहे. ठीक आहे म्हणे, तू काय काय काम करशील? काय तुम्ही सांगाल ते करीन म्हणे. नाही तुला काय येतं? माझं दुकान आहे, फर्म्स आहेत 1-2, त्याच्यानंतर घरी काम आहे, शेती आहे, शेतातही काम आहे, सगळीकडे काम. मला शेताचं काम येतं, दुकानचं येतं, घरचं पण येतं, सगळं करतं. कुठंही लावा मला कामाला, मी काम करतो म्हणे. म्हणजे अरे वा, खूप छान काम झालं मग तर म्हणे. ठीक आहे, तुला पगार काय द्यावा लागेल बाबा? पगार काय घेणार? मला काही नाही, तुम्ही जे द्याल ते घेईन मी एकटाच आहे, मला बायको नाही, पोर नाही, आई वडील नाही, काय नाही, मी एकटाच आहे. मला एकट्याला काय लागतं तेवढं, जेवढं द्याल तेवढं घेईन. जे चालत असेल ते द्याल तुम्ही, काय मला कमी द्यायचं काय? पगार द्याल तो घेईल, काम कोणतंही करील. बरं किती तास करील? काय म्हणलं, काय हाताच्या रेखा म्हणतात काय, थोडं जास्त केलं तर काही नका विचार करून भरपूर करील काम. म्हणलं तुम्ही म्हणताल तितकं करील. अरे वा, छानच काम आहे. बरं तुला सुट्टी किती दिवसांनी पाहिजे? सुट्टी किती पडेल? तर म्हणलं सुट्टी आता काय असती रविवारी, पण एखाद्या वेळ रविवार असला नाही दिले तरी काय नाही, म्हणून माझं घरच समजेन मी तुमचं. सुट्टी दिली तरी चालेल, नाही तर सुट्टी दिली नाही तरी चालेल, पगार द्याल ते चालेल, काम कोणतंही करील, कितीही वेळ करील. अरे काय काय हे? तो मालक म्हणला, अरे तू मला देव तर नाही भेटला, तू देवच केस का रे? कारण माणूस इतका सरळ नसतो रे. देव पाहिला नाही, पण असं म्हणतात देव फार सरळ असतो म्हणतात. देव आहे का? नाही, देव नाही, देव नाही, मी माणूसच आहे. मग म्हणलं तुझ्यात एखादा दोष मला तर दिसच ना काही, जे मी म्हणाल तसं होच म्हणतोयस तू, काही दोष आहे तुझ्यात? आला आता माणूस म्हणल्यावर दोष असणार ना. मनुज गलती का पुतला है वो अक्सर हो ही जाती है. मनुष्य गलती का पुतला आहे, दोष असतातच. मग काय दोष आहे एखादा सांग ना आम्हाला. त्या मालकाने विचारलं. ते मला एकच दोष आहे, मला खोटं बोलायची सवय. आता खोटं बोलायची सवय याचा काय अर्थ झाला? हे सगळं बोललं ते खरं का खोटं? तुम्ही विचार करा आता त्याचा. विनोदाचा भाग सोडून द्या, तर खोटं बोलणं हे माणसाच्या रोमरोमात भरलेलं असतं. आणि मग माणसं म्हणतात व्यवहारात खोटं बोलावंच लागतं. तर खोटं का बोललं जातं? तर महाराजांनी त्याचा मनोवृत्ती सांगितलं. लटिके ते रुचे, बरं वाटतं, बरं वाटतं. खोटं बोलण्यात जास्त फायदा होत असतो. कधी कधी वाटतो, होत नसतो, पण वाटतो, फायदा होत असतो. एक. दुसरी गोष्ट, खोटं बोलण्याने काही लोक फसत असतात पहिल्यांदा. आणि मी लोकांना फसवलं ह्या अभिनिवेश त्याला येतं की आपण कसं फसवतो लोकांना कसं फसवतो, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला जर खोटं करायची, बोलायची, वागायची, बोलायची, चिंतन करायची सवय लागली, मनानं खोटं चिंतन करायचं. आता प्रपंचाचं चिंतन म्हणजे खोटंच आहे ना. लटिका व्यवहार सर्व हा संसार. प्रपंचाचं चिंतन म्हणजे खोटंच चिंतन आहे. आपण प्रपंचाबद्दलच बोलतो म्हणजे खोट्याबद्दलच बोलतो. आपण जरी खरं बोललं तरी त्या खरा बोलण्याची पार्श्वभूमी खोटंच आहे, अशी गोष्ट आहे. म्हणजे प्रपंचाबद्दल बोलतो आणि कामही करतो, खोटे खरे काय असतील ते. तर अशा प्रकारचं खोटं रुचतं माणसाला, खोटं रुचतं. बघा तुम्ही, मुलामुलीचं लग्न लावणं, दोन्ही सोयरे एकत्र येतात, पत्रिका काढली जाते, जुळवली जाते, देणं घेणं ठरतं, तारीख ठरते, सगळं ठरतं आणि सगळं येतं. सगळे दोन्हीकडचे आलेले असतात. दोन्ही पण ब्राह्मणाकडे मुहूर्त काढायला जातात आणि त्यात सांगतात नवरा नवरीचं कल्याण झालं पाहिजे, चांगला मुहूर्त काढा, बरं चांगला मुहूर्त काढा, खूप चांगला. मग त्याने खूप चिकित्सा करून मुहूर्त काढायचा. की 12:25 ते 12:30 हे 5 मिनिटं अतिशय महत्त्वाचे, कल्याण होईल नवरा नवरीचं.
की मोठ्या मोठ्या मातब्बर बुजुर्ग वयस्कर तपस्वी संत अशा लोकांना बोलवा, त्यांच्या अक्षता या 5 मिनिटात या वधूवारावर त्या ठिकाणी पडले की यांना जन्माला काही हेच नाही, चिंता करायचं कारण नाही, असा प्रकार सांगितला जातो. दोघंही केलेला. मग त्या लग्नाची धामधूम सुरू होते. सगळं आधुनिक त्या ठिकाणी केलेलं असतं, अत्याधुनिक कार्यालय असतं, सगळी व्यवस्था अशा प्रकारची असते, मोठं धूमधाम असते, मोठ्या मोठ्या प्रकारचे लोक आलेले असतात आणि त्याच्याकरता मिरवणूक निघत असते. आणि ज्या वेळेला मुहूर्त जवळ 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 येतो त्यावेळेला ते भूदेव आणि सगळे म्हणतात मुहूर्त नाही म्हणे, अजून नवरदेव गेलाय म्हणे, येतोय, आलाच आहे, लवकर आण, हां लवकर आण. लवकर आणायला हा जातो, त्याचं कोणी ऐकत नाही. आणि सगळेजण कशा अवस्थेत, स्त्री असतील की पुरुष असतील की कोण असतील, काय बोलावं, हे सगळेजण नवरदेवाचा घोडा नाचत असतो आणि ते नाचत असतात आणि ऐकायला तयार नसेल. कोणालाही त्या मुहूर्ताचं काहीही नसतं, काही नसतं. मुहूर्त टळून जातो, तास 2 तास वरती होऊन जातात. अगदी अपवाद म्हणूनच लोक मुहूर्तावर लग्न लावतात. आणि मुहूर्तावर लग्न न लागणं हे 2 कुटुंबाच्या दृष्टीनं, वधूवराच्या दृष्टीनं, त्यांच्या पुढील भाग्याच्या दृष्टीनं, त्यांना होणाऱ्या संततीच्या दृष्टीनं, त्या संततीला बुद्धी, त्याचं भाग्य कसं असेल, या सगळ्या दृष्टीने सगळ्याचा बट्ट्याबोळ अशा प्रकारचा होऊन या ज्योतिषशास्त्रावर विश्वासच ठेवावा लागतो. प्रत्यक्ष काहीच नसतं. आणि विश्वास नसलाच ठेवायचा तर मुहूर्त पाहायचा कशाला? कधी केलं, कुठं केलं, कसं केलं, काय फरक पडतो? पण एक गंमत असते. सावधान याच्याकरता म्हणायचं असलं की तुम्हाला जागरूक राहायचं, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी पडली. आणि लहान लहान मुलं असतात, ते दोघंही नवरा बायको, काय फार मोठे उरडले पुरडले थोडेच असतात. आणि ही मोठ्यावर जबाबदारी असते. पण मोठे लोक जर उन्मत्तपणे नाचण्यात आणि खोट्या कामात जर वेळ घालवितील या मुहूर्ताचा, एक उदाहरण सांगितलं, असे 1000 उदाहरणं 1000 प्रकारचे आहेत. आपण बघा ते जर अशा नाचण्यात आणि गाण्यात आणि उड्या मारण्यात जर हा वेळ घालवतील मुहूर्ताचं, की ज्यांनी सगळं जीवन उजळून निघणार आहे आणि यामुळे जर जीवन बर्बाद होणार असेल, तर हा गुण माजल्याचा आहे का सभ्यतेचा आहे? तुम्ही बघा, तुकाराम महाराजांचं बोलणं आपल्याला वाईट वाटतं. आणि लटकं आहे ना, लटकं आहे. किती घाम निघोस तर उड्या मारलं आणि काय झालं तरी नंतर काय मिळतं त्याचं? अजिबात करू नये असं आमचं म्हणणं नाही, पण ती वेळ तशी असावी. अगोदर सुरू करा आणि तुम्ही 4 तास किती काही करा, पण वेळ म्हणजे वेळ असते, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे प्रत्येक विधीसुद्धा होत नाही, विधी होत नाही. त्या विधीच्या वेळेला व्हिडिओ काढणं, ते फोटो काढणं हे सुरू होतं. हा समूह, तो समूह, तो समूह, कोणीतरी मुलीला कड्यावर घेऊन जातं. हे काहीतरी अशा चालीरीती निघाल्यात की त्यात उन्मत्तपणा आहे एवढंच म्हणावं लागतं, दुसरं काही म्हणता येत नाही, अशी गोष्ट आहे. आणि अशा प्रकारात सगळे धूमधामीनं त्या ठिकाणी करतात आणि निघून जातात. आणि त्याचा परिणाम त्या 2 कुटुंबाला आणि पती पत्नीला त्या ठिकाणी भोगावा लागतो. तेही त्यांना कळत नाही, तेही लक्षात येत नाही की असं का व्हायला लागलं आहे म्हणून, अशी गोष्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. मनुष्याच्या जन्मापासून, लहानपणी त्याचा संस्कार देताना, त्याला खेळताना, खेळण्यात त्याची संगती कशी आहे बघताना, त्याला शिक्षणात घालताना, ते शिक्षण कोणत्या प्रकारचं आहे, ते संस्कृतीच्या विरुद्ध आहे का अनुकूल आहे हे पाहण्यात, शाळेतलं कॉलेजातलं वातावरण कसं आहे हे पाहण्यात, नवरा नवरींनी एकमेकांचा चॉईस करण्यात, आत्ता सांगितल्याप्रमाणे लग्न लावण्यात, आणि पुढे संपूर्ण प्रपंच होईपर्यंत मनुष्याला जे जे काही आवडतं, जे जे काही त्याच्याकडून स्वीकारलं जातं, जे जे काही त्याच्याकडून उपभोगलं जातं, या सगळ्यात सभ्य व्यवहाराच्या दृष्टीनं आणि शास्त्राच्या दृष्टीनं खरं किती असतं आणि खोटं किती असतं याचा जर विचार केला तर माणसाच्या अंगावर शहारे येतील की आपण सगळे
उन्मत्त झाल्याप्रमाणेच वागतो आहोत आपण, सभ्यतेने वागत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. खरं कोणाला पटत नाही, खरं कोणाला आवडत नाही, अशी गोष्ट आहे. ऐसा माजल्याचा गुण, हा माजल्याचा गुण आहे बरं का, माजल्याचा गुण. पण भोगे कळो येईल शीण, भोगे कळो येईल शीण. आता गंमत अशी होते की काही वेळेला असं असतं की आपल्याला परिणाम ठाऊक नसतो. आपण काही वाईट काम केलं तर त्याचा परिणाम आपल्याला ठाऊक नसतो. कसा ठाऊक नसतो? की आपण एखादा गुन्हा केला आणि गुन्हा करून आपण पळून आलो, पण आल्यावर आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं पोलिसांनी, ज्याचा गुन्हा केला तो गेला, त्याने गुन्हा नोंदला, पण गुन्हा नोंदवलेला आपल्याला माहीतच नाही, आपल्याला माहिती नाही. आणि ज्या वेळेला तो गुन्हा गंभीर असून आपल्याला माहीत नसताना आपल्याला पकडायला आलं जातं, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण हे केलं नसतं तर बरं झालं असतं, केलं नसतं तर बरं झालं असतं. एक दूरच्या संबंधातला एक माणूस, पत्नी, मुलगा, सून वगैरे त्या ठिकाणी आले आणि अगदी परमार्थातला, कीर्तन भजन यातला माणूस, म्हणजे हे माणसं असं करतात पण ते असं नाही मला म्हणायचं, पण आपण आपल्याला बाहेरून सभ्य वाटतं. मी आता प्रवचन करायला बसलो, आता मीच सांगतो तर मला कोण सांगणार आता, असा मूर्खपणा माझ्याकडून होऊ शकतो, याच्याकरता सांगतो. ते सून केली, ते हुंडा वगैरे दिला नसेल, जमलं नसेल, त्यांना काहीतरी झालं असेल, म्हणून त्यांना हे झालं काय, तर ते घरात भांडणं सुरू झाले आणि अक्षरशः सुनेला मृत्यू पत्करावा लागला. आणि मग जेव्हा पोलिसाकडे नेलं गेलं, ती केस चालली, त्यावेळेला दुसऱ्याला छाती काढून उपदेश करणारा माणूस, पण होऊन गेलं चुकून माझ्याकडून, आता काय करू असं म्हणून धाय मोकलून रडला. मी का बोलतो हे, भोगे काय येईल कळो, ऐसा माजल्याचा गुण, ऐसा माजल्या, भोगे कळो येईल शीण. माजला तर उन्मत्तपणानं मनुष्य जे जे करतो त्यावेळेला त्याला माजल्यामुळे सुखच मिळतं, बरं वाटतं. रुचे म्हणलं ना, बरं वाटतं. पण त्याचा परिणाम शीण असतो, त्याचा परिणाम दुःख असतं, त्याचा परिणाम मार असतं, त्याचा परिणाम यातना असतं, त्याचा परिणाम भयंकर वेदना असतो, पण त्यानंतर असतो. याच्या उलट साधूंचं असतं. याच्या उलट साधूंचं असतं. तेवी उन्मत्ते जगे जयाशी खंती न लगे, आणि जयाचे अंगे न शिणे लोक, अशी गोष्ट आहे. साधू उन्मत्त होत नाही तो साधू असतो, आणि साधू नसतो तो उन्मत्त असतो, अशी गोष्ट आहे. म्हणून साधू उन्मत्त जगानं केलं ते सहन करतात, बरं का, सहन करतात, पण आपल्याकडून त्यांना त्रास होऊ देत नाही, अशी गोष्ट आहे. आणि उन्मत्त माणूस दुसऱ्याला त्रास देत राहतो, आणि तो सगळा झाल्यानंतर ज्या वेळेला त्याला म्हातारपण येतं त्यावेळेला त्याचे पडसाद उमटतात, आणि मृत्यूच्या वेळेस यमदूत येतात, आणि मग त्यावेळेला त्याचा जो शीण सुरू होतो, त्याला काही त्या हालाला पत्ता नसतो, अशी गोष्ट आहे. म्हणून पोलिसांच्या ताब्यात गेल्यावर मग मी कोण आहे काय आहे, काहीच नाही. मग हे इथलं गोष्ट आहे. वरची गोष्ट तर याच्यापेक्षा परफेक्ट आहे आणि अनंत पटीने. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भोगे कळो येईल शीण. भोग येईल त्यावेळेला शीण कळो येईल. कसं आहे की असेपर्यंत माणूस कसा, एवढंच माणसं विचार करतात. याला मृत्यू आलाय, आता हा कुठे गेलाय आणि याचं आता काय चाललंय हे माणसाला दिसत नाही ना, कारण तो याला भेटत नाही, हे त्याला भेटत नाही, तो कुठे जातो याचं एक प्रत्यंतर मरताना दिसतं. की पापी माणूस मरताना समाधानी नसतो, स्वस्थ नसतो.
अत्यंत व्याकुळ असतो, डोळे भिंगुळवाने करतो. त्याला यमदूत दिसतात, तो बोलतो तसं. अनेक वेळा पाहिलेलं आहे मी की अरे त्या भिंतीवर बसलेत, मला न्यायला आलेत, ते डोळे मोठे करून पाहतात, त्यांच्या दाढा अशा आहेत वगैरे वगैरे. आणि असंच वर्णन शास्त्रात आहे. शास्त्रात आहे 2 किंवा 3 यमदूत न्यायला येतात. आणि तुकाराम म्हणून नाही त्या यमाशी करुणा, बाहेरी काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसी धान्य, चोर यातना धरी येतो. सगळा अभंग बघून घ्या तो आपण, आपल्याला जास्त वेळ नाही. तेव्हा अशा प्रकारानं यमदूतानं त्यावेळेला करुणा नसते, त्यानं सगळं आपलं दिसत असतं की यांनी काय काय माजल्याचं केलं आहे ते, अशी गोष्ट आहे. आणि हे सगळं आपल्याला ज्यावेळेला वाणी बंद होते त्यावेळेला कळायला लागतं. अगोदर नाही, अगोदर कळतं नाही, कोणी सांगत नाही, सांगितलं तर मानित नाही माणूस, त्यावेळेला कळायला. श्रद्धे डोंगरेजी महाराज वर्णन करायचे कि 4 प्रकार से अंतकाल में हमको ये प्रतीति आती है. 4 प्रकारानं प्रतीती येते. माणूस मरायला टेकला, पापी माणूस असला आणि मरण्याची वेळ आली की श्वास असा चालत नाही, नाही तर थोडी धुकधुकी राहिली आहे, अशा वेळेस त्यांनी श्रद्धे वैकुंठवासी ब्रह्मलीन डोंगरेजी महाराजांनी सांगायचं की पहिली गोष्ट अशी होते की मरणाच्या वेळेच्या यातना हे होतात, यातना होतात, भयानक होतात. 1000 विंचू एकाच वेळेस चावल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना होतात, असं परंपरेनं आणि शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींची कन्या म्हणविणारे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज जेव्हा देह ठेवला तेव्हा ते परत जिवंत झाले आणि बाबाजी पंडितांना बोलावलं, इकडे ये म्हणे. म्हणे काय? मी मुद्दाम याच्याकरता आलो म्हणे, माझ्या माऊलीनं मला पाठवलं याच्याकरता. काय? की मरते वेळेस 1000 विंचू चावल्याचा त्रास होत असतो, हे जे म्हणणं आहे ते खरं रे म्हणे, ते सांगायला आलो मी तुला म्हणे, सांगायला आलो. तर इतक्या वेदना होतात. ह्या यातना एक, त्याच्या अगोदर अजून काही यातना आहेत. त्या म्हणजे काय की आत्ता मी मरायला लागलो, पण माझ्यावर अवलंबून आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलगी आहे, विधवा मुलगी आहे, तिच्या घरी काही नाही, माझ्याकडेच आहे, हे मुलं तिला सांभाळतील का नाही, यांचं कसं होईल, माझ्या मागच्याचं कसं होईल, ही एक चिंता. आता मी कुठं जाणार आहे मला काहीच पत्ता नाही, तर माझं कसं होईल. 2, माझं कसं होईल. 1, माझ्या मागच्यांचं कसं होईल. 1, शरीरात जे यातना होतात त्या यातना वर्तमान काळातल्या. 3, आणखी 4थी गोष्ट डोंगरेजी महाराजांनी सांगायची की आपण जसं टी व्हीच्या स्क्रीनवर पडद्यावरती आपण जसे दृश्य पाहतो त्याप्रमाणे आपल्याच हृदयात आपल्यालाच एका पडद्यावरती आपण सगळे केलेली पाप पुढे दिसायला लागतात. भयानक पाप केलेली असतील कोणाला, आणि याचं वर्णन रामायणात आहे. श्रावण बाळ आणि त्याचे आईबाप हे महाराज दशरथांच्याकडून मारले गेले, चुकून मारले गेले, ते काही मुद्दाम नाही आहे. त्यांनी शाप दिला आणि अंतकाळ ज्या वेळेला आला त्यावेळेस ते म्हणाले, कौसल्य त्या भिंतीवर बघ तुला काय दिसतंय ते. तिघे जण मला दिसतात आणि ते तिघे जण म्हणतात की अब हमको जैसी बारी है मरने की तू भी वैसा ही तड़प तड़प कर मरेगा, तड़प तड़प कर मरेगा, असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि ती वेळ माझी आली आहे, हे दशरथांचं वचन आहे. त्या आपण केलेले पाप आपल्यालाच आपल्या हृदयात टी व्हीसारखे त्या ठिकाणी दिसतात, यातना भयंकर होतात, हे सगळं होतं. आणि त्यावेळेला मनुष्याला सहाय्य करणारं कोणी नसतं. ओरडलं तर कोणी येत नाही, प्रपंचातले येत नाही, परमार्थातले येत नाही, कोणी येत नाही, आपण आपलंच असतो. अंतकाळी कोणी नाही अन्यथा असं म्हटलं, तेव्हा कोणी येत नाही. अशा प्रकारचे वेद तुकाराम महाराज म्हणतात, कळो ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल शीड. तर एक गोष्ट आहे की मनुष्य जीवनभर सगळ्या खोट्याचाच आश्रय करतो, खऱ्याचा आश्रय करत नाही.
हा एक माजल्याचा गुण आहे. दुसरा माजल्याचा गुण आहे वाढवी ममता. वाढवी ममता वर पडला नाही दूता. यमदूतांच्याकडे वरपडा झाला नाही म्हणजे त्यांच्या ताब्यात गेला नाही तोपर्यंत ममता वाढवीच असतो. ममता वाढवणं म्हणजे काय? तर ममता वाढवणं म्हणजे पत्नी असेल, मुलं असतील, सुनबाई असतील, सोयरे असतील, व्यवसायातले लोक असतील, आणखी कोणते असतील तर त्यांची ममता वाढवतो. एक गोष्ट आहे, साधूला सगळ्या जगाची ममता असते पण ते निर्विकार असतं. त्यांची निस्पृहत्वाची ममता असते आणि याची मोहाची ममता असते. मोहाची ममता, ही मोहाची ममता काय करते की माणसाला खोटं कृत्य करायला लावते. खोटं कृत्य करायला लावते अशी गोष्ट आहे. म्हणून आपल्या एखाद्या ममत्वाच्या, मुलगा असेल, जावई असेल, त्यांनी वाईट काम केलं आणि त्याच्यावर जर काही आरगड आली, त्याच्यावर त्याचा परिणाम आला तर तो परिणाम नाहीसा करण्याकरता आपण मध्ये पडतो, हा मध्ये पडतो आणि मग कुणाला पैसे देतो, कोणाला सुपारी घेऊन कोणाच तरी खून करायला लावतो की याच्यावर हे निघून जावं म्हणून. म्हणजे आपल्या ममत्वासाठी त्यांनी वाईट केलेलं चांगलं समजून किंवा त्या मोहानं त्याचं वाईट पचवण्यासाठी, बाजूला जाण्याकरता, झाकण्यासाठी हा 10-50 पापं करून ठेवतो. अशी ममता वाढविल्यानं ही खोटी ममता मोहाची असल्यामुळे आणि त्यामुळे खऱ्या खोट्याचा विवेक न राहिल्यामुळे मनुष्याकडून भयानक पापाची डोंगर तयार होतात. डोंगर तयार होतात. वाढवी ममता कुठपर्यंत? वर पडला नाही दूता. यमदूतांच्या ताब्यात गेला नाही तो. आमच्या माहितीतलं एक कुटुंब असं आहे की सगळ्या लोकांनी दादागिरी केली. वडील, मुलं, भाऊ, सगळ्यांनी, बायकांनी सुद्धा. आणि आत्ता सगळेचे सगळे तुरुंगात आहेत. घरी फक्त काही बायका, विधवा बायका, काही सुवासिनी बायका एवढ्याच आहेत, दुसरं काहीच नाही. काय आता काही सुख वाटत असेल काय? अशा माणसांच्या विषयी रागवण्यापेक्षा दया किंवा यावी की अरे अरे काय एक काम करून आणि किती नाचवलं यांना. म्हणून वाढवी ममता वर पडला नाही दूता, ऐसा माजल्याचा गुण. पुन्हा द्रुपदावर यायचं, भोगे कळवळील शीण, तिकडं जायचं परत. हा उन्मत्तपणाचा गुण आहे. मोहामध्ये हे माझं, मग तुला, तू माझा आहे ना, मी तुझा ना, मग तुला कोण काय करतं मी बघतो, हे माजलेपणाचं लक्षण आहे. हां, सरकार काय नाही करीत, अधिकारी काय नाही करीत, कलेक्टर काय नाही करीत, मी त्याला एक फोन करतो, कसं काय करतो बघतो, नाही त्याची बदली करून टाकतो. थोडंसं असतं काय हातात तिकडंच आणि काही दिवसापुरतं असतं, हे सतत नसतं हे. पण रीत सोडून, समाज सोडून, सत्य सोडून, सभ्यता सोडून जे काही असं केलं होतं ते ऐसा माजल्याचा गुण, भोगे कळू येईल शीण. आता ज्या माणसाला उन्मत्त आपण आहोत हे कळत नाही पण माज मात्र येतो, खोटं रुचतं, खरं पचत नाही, ममता वाढवतो, त्याचं पाप होतं, हे सगळं होतं. याला बाहेर काढायला दुसऱ्याने कोणीतरी काढावं लागेल ना. त्याचं तो तर आता निघणं शक्यच नाही, तो मरून जाईल तसाच, किंवा तुरुंगात राहून तिथंच मरेल, किंवा त्याला रोग होईल, किंवा कोणीतरी त्याचा खून करेल, त्याला त्याचा बाप भेटेल एखादा, काहीतरी होईल. पण याला बाहेर काढता येईल का? काढता येईल, त्याला उपदेश करून बाहेर काढता येईल. पण एखादा उपदेश करायला लागला की त्याच्यावरच तो उलटतो. याच्याकरता शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, नमणी माकड काही उपदेश हेकड. माकडाला जर उपदेश करायला लागला आपण तर ते बसल का? ते ऐकेल का? त्याला कळेल का? आणि सांगितल्यासारखं करेल का? तसे लोक उपदेशाला बसतच नाहीत ना. उपदेश कोणी करायला लागला ना थांबतच नाही, आम्हाला वेळच नाही म्हणतात. अशी गोष्ट आहे, वेळच नाही म्हणतात. उपदेश केला तर सगळा उपदेश गांभीर्याने घेतला पाहिजे, तो कळवून घेतला पाहिजे. जरी भाषा आपल्याला येत असली तरी त्यातले जे शब्द असतात ते आपण गांभीर्याने घेतले नाही तर उपयोग नाही होत.
म्हणून उपदेश ऐकला पाहिजे, उपदेश कळला पाहिजे, उपदेश मानला पाहिजे आणि उपदेशा बरं हुकूम कृती केली पाहिजे. 4 गोष्टी जर झाल्या तर कितीही बिघडलेला, कितीही माजलेला, कितीही वाया गेलेला माणूस परत रस्त्यावर येऊन तो चांगला त्या ठिकाणी खळाचा सभ्य माणूस होऊ शकतो, साधू बनू शकतो. साधुरेव समंतव्यः असं म्हटलं. क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती असं म्हटलं की कितीही वाईट असला तरी तो साधू मी मानतो त्याला, जर तो सुधारला तर. आणि साधू लोक याला सुधारतात असे. पण अजून एक त्याचा याचा माजल्याचा गुण असतो की न म्हणे माकड काही उपदेश हेकड. हा फार हेकड माणूस आहे. पण हेकड म्हणजे काय? एक त्याने धरलं की तिकडंच जाणार तो, दुसऱ्या कोणाच्याही म्हणण्यानं, कितीही म्हणण्यानं तो इकडे येणारच नाही, अशा प्रकारचं ज्याचं आहे. आणि असं माकडाचा गुण असतो हा, आणि माजल्याचा गुण असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल शील. तुकाराम महाराज आपल्याला वाटतं चिडलेत खूप त्याच्यावर. माजल्याचा गुण ज्याचा आहे, लटकं पचतं, रुचतं, खोटं खरं पचत नाही, ममता वाढवतो त्यामुळं पाप करतो, आणि सांगितलं तर ऐकत नाही. ह्या 3 गोष्टी. आणि या 3 गोष्टीचं जोपर्यंत यमदूताला वरपडा झाला नाही, म्हणजे त्यांच्या ताब्यात गेला नाही, आणि ते जे भोग देतील चित्रगुप्तांच्या सांगण्याप्रमाणे, यमाच्या आज्ञेप्रमाणे, याच्या कर्माप्रमाणे, चित्रगुप्ताच्या लिखाणाप्रमाणे आणि यमाच्या आज्ञेप्रमाणे कार्यवाही करणारे यमदूत जोपर्यंत भोग घ्यायला याला नेत नाही तोपर्यंत ममता वाढवणं हे सगळं करतो. आणि ज्यावेळेस ते सुरू होईल त्यावेळेला पश्चाताप जरी झाला आणि वाईट जरी वाटलं आणि सोसलं नाही तरी ते भोगावंच लागेल, याचा विचार गांभीर्यानं प्रत्येक जीवानं करावा, गांभीर्यानं करावा, अंगावर शहारे आणून करावा. रात्रंदिवस हे असे अभंग वाचून त्याचा विचार करून, श्रेष्ठांशी चर्चा करून, आपले काय दोष आहेत त्याचा विचार करून, ते दोष कसे घालवता येईल याचा आटोकाट प्रयत्न करून, हे आपल्या जीवनात आपल्याला आधी करावं लागेल. हे या लोकांच्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. तुकाराम महाराज चिडले तर आहेत, पण चिडले नाहीत तसे. तुकाराम महाराज दयेनं हे सांगतात, दयेच्या पोटी हे त्या ठिकाणी सांगतात. तर त्यांच्या दयेचा सदुपयोग करण्याकरता एखादा महत्त्वाचा विधी रूप अभंग कमी कळला तर चालेल, पण याच्यावर माणसाने अंडरलाईन करावी, याच्यावर विचार जास्त करावा आणि आपलंच आपण ऑब्झर्वेशन करावं, निरीक्षण करावं. बारीक बारीक दोष आपण चिंतनात घ्यावेत आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आपलं आतलंच मन आपल्याला म्हणायला लागलं की आता वाईट गोष्ट आपल्या मनातसुद्धा येत नाही, मुखात तर येतच नाही, कृतीत तर येतच नाही. आता भगवंताची खूप कृपा आपल्यावर आहे. अशा कोणत्या तरी गुरूंच्या मार्गदर्शनानं, शास्त्राच्या ग्रंथांच्या मार्गदर्शनानं, ज्ञानेश्वरी गाथा भागवताच्या मार्गदर्शनानं ही गोष्ट आपण सर्वांनी करावी. आपल्याला आपण आणि लोक सभ्य समजत असले, म्हणत असले तरी आपल्याकडे सभ्यता असते, गुण असे गुणही एखादे असू शकतात, पण सभ्यतेला हे गुण मारून टाकण्याचं काम करतात. म्हणून या दुर्गुणांचा संग्रह आपल्यात नसावा याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करावेत आणि त्या प्रयत्नाला यश येऊन आपल्या सगळी सभ्यता येऊन सद्गुणांची खाण आपलं जीवन त्या ठिकाणी बनून आपली जीवनयात्रा सफल व्हावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा माऊलींच्या, गुरुदेवांच्या आणि प्रभूंच्या चरणी समर्पण करून याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. ऐसा माझ्याचा गुण, ऐसा माझ्याचा गुण, ऐसा माझ्याचा गुण, ऐसा माझ्याचा गुण, ऐसा माझ्याचा गुण.
समाज